लोकसभा निवडणूक आता हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आणि त्यासाठी सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। भाजपनेही लोकसभेसाठी महाराष्ट्राला मिशन 48चा नारा दिलाय आणि त्यासाठी मास्टर प्लॅनही भाजपने केल्याचं समजतंय आणि त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्रातील अनेक आमदारच लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवणार असल्याचं समजतंय। पाहुयात भाजपच्या गोटामध्ये नेमकं काय चाललंय या स्पेशल रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रातले भाजपचे दिग्गजच लोकसभेच्या रिंगणात उतरणार। राज्यातल्या मंत्र्यांनाच लोकसभा लढवावी लागणार। लोकसभेसाठी भाजपनं जोरदार प्लॅनिंग सुरू केलंय। महाराष्ट्रातही मिशन 48चा नारा दिलाय। त्यासाठी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते यांची उपस्थिती होती। त्यामुळे याच नेत्यांना लोकसभा लढवावी लागणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। अजून मी सुद्धा कोर टीमचा सदस्य आहे। मागा कधी कधी आश्चर्य वाटतं की 6 लोकांच्या कोर कमिटीचा मी सदस्य असताना आमच्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही आणता कुठून? काहीही अजून ठरलेलं नाही। जागा कोणत्याही पक्षाच्या वाट्याला जाओ, अबकी बार कांग्रेस, राष्ट्रवादी और उद्धव बाळासाहेब ठाकरे की शिवसेना महाराष्ट्र से तडीपार हा भाव। भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने क्लस्टर निहाय बैठका सुरू केल्या। 3 ते 4 विधानसभा मतदारसंघांचं एक क्लस्टर असं भाजपचं प्लॅनिंग आहे। भाजपच्या या रणनीतीमागे आणखी काही विशेष कारणही असू शकतात। महायुतीतील 3 पक्षांचं समीकरण लक्षात घेता महाराष्ट्रातील काही लोकसभा जागा या वादग्रस्त ठरू शकतात आणि मग तिथल्या उमेदवारांच्या नावांवर फार वाद होऊ नयेत म्हणून थेट कोणत्या तरी ज्येष्ठ नेत्याला, जे मंत्री असतील किंवा मग असं नाव असेल ज्या नावावर फार प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत आणि इतर दोन्ही पक्षांची सहज सहमती मिळू शकेल, या नावांना उतरवण्याचा विचार होऊ शकतो। आणि असं जर झालं तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 45 पेक्षा जास्त लोकसभा खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य गाठणं सोपं होऊ शकेल आणि त्या सगळ्याचा भाग म्हणून अशी नवी रणनीती आखण्याचा प्रयत्न सुरू आहे का, याबाबत अंदाज व्यक्त केला जातोय। सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।